आणि आम्ही सुद्धा. ज्या क्षणी आम्हाला समजले की आमचे अंतराळवीर एकमेकांना बहिरी ससाणा आणि सोनेरी गरुड अशा नावांनी हाक मारतात, त्या क्षणापासून आम्ही ठरवले की आता यापुढे मी सोनेरी गरुड आणि मिश्का बहिरी ससाणा. कारण आम्ही मोठेपणी अंतराळवीर व्हायचे ठरवले होते व बहिरी ससाणा आणि सोनेरी गरुड ही किती छान नावे होती. मी आणि मिश्काने ठरवले की जोवर आम्हाला अंतराळवीरांच्या शाळेत दाखल व्हायला वेळ आहे, तोवर आम्हीच थोडे थोडे पोलादासारखे कणखर बनायला लागू. असे ठरवल्यानंतर मी ताबडतोब घरी गेलो आणि कणखर बनायला सुरुवात केली. मी शॉवर खाली उभा राहिलो आणि पहिल्यांदा गरम पाण्याचा नळ सोडला. नंतर उलट गार पाण्याचा नळ सोडला. हा प्रकार मी अगदी सहज सोसला. तेव्हा मला वाटले की ज्या अर्थी मामला इतका छान जमतोय, तर यापेक्षा आणखी थोडे कणखर व्हायला हरकत नाही व फक्त थंड पाण्याचा नळ सोडला. ओहो हो, माझ्या पोटात एकदम खड्डा पडला आणि अंगभर काटे फुलले. तर असा अर्धा तास किंवा 5 मिनिटे मी उभा राहिलो आणि कणखर बनलो. मग अंगात कपडे घालत असताना मला आठवण झाली की थंडीने निळ्या पडलेल्या आणि थरथर कापणाऱ्या एका लहान मुलीबद्दलची कविता आजीने मला कशी वाचून दाखवली होती. जेवणानंतर माझे नाक गळू लागले आणि मी शिंका देऊ लागलो. आई म्हणाली, ॲस्पिरिनची गोळी घे, उद्या खणखणीत बरा होशील. जाऊन झोप बघू, आज पुरे झाले उन्हाळणं. माझा अगदी विरस झाला. मी रडायच्या बेतात होतो. तेवढ्यात खिडकी खालून आरोळी ऐकू आली. सोनेरी गरुड, ए सोनेरी गरुड, अरे ए सोनेरी गरुडा. मी खिडकीपाशी धावत जाऊन बाहेर वाकून पाहिले. मिश्का खाली उभा होता. मी म्हणालो, तुला काय पाहिजे बहिरी ससाण्या? तर तो म्हणाला, चल अंतराळ कक्षेत ये. आई सोडत नाही, मला थंडी बाजलीये. आईने माझे पाय खेचत म्हटले, एवढा खाली वाकू नको, पडशील. कुणाशी तू बोलतो आहेस? मी म्हणालो, माझ्याकडे मित्र आलाय, अंतराळातला भाऊ. तू मला त्रास देते आहेस. पण आई खंबीर आवाजात म्हणाली, खाली वाकू नको. मी मिश्काला म्हणालो, आई मला खाली वाकू देत नाही. मिश्काने थोडासा विचार केला आणि मग तो आनंदाने म्हणाला, वाकू देत नाही हे बरोबरच करते आहे. त्यामुळे खाली न वाकण्याची तुझी कसोटी लागेल. तेव्हा मी तरीही थोडा खाली वाकलो आणि त्याला हळूच म्हणालो, अरे माझ्या बहिरी ससाण्या, इथं मला बहुधा दिवसभर कैद भोगावी लागणार. मिश्काने परत स्वतःच्या मनाने अर्थ लावला. फारच छान, उत्तम प्रशिक्षण. डोळे मिटून घे आणि एकाकी खोलीत असल्याप्रमाणे निजून राहा. मी म्हणालो, संध्याकाळी मी तुझ्याशी टेलिफोनवरून दळणवळण साधतो. ठीक आहे, मिश्का म्हणाला. तू माझ्याशी साध आणि मी तुझ्याशी. आणि तो निघून गेला. मी बाबांच्या दिवाणावर आडवा झालो व डोळे मिटून गप्प राहण्याचा सराव करू लागलो. मग उठलो आणि व्यायाम केला. मग गवाक्षामधून अज्ञात जग निहाळून पाहिले. नंतर बाबा आले आणि मी नैसर्गिक पदार्थांचे जेवण घेतले. प्रकृती उत्तम होती. मी घडीची कॉट आणली व तिला उलगडू लागलो. बाबा म्हणाले, आज एवढ्या लवकर? मी समजूतदारपणे म्हणालो, तुम्हाला हवं ते करा, पण मी झोपणार. आईने माझ्या कपाळावर हात ठेवत म्हणाली, पोराला बरं वाटत नाही. मी तिला काहीच म्हणालो नाही. माझा सगळा उद्योग म्हणजे अंतराळवीराचा सराव आहे हे जर त्यांना समजत नाही, तर कशाला उगीच खुलासे करत बसायचे? काही गरज नव्हती. नंतर जेव्हा माझ्यासारखा मुलगा वाढवल्याबद्दल त्यांचे आभार मानायला लागतील, तेव्हा वर्तमानपत्रामधून त्यांना सगळे समजेल. मी विचार करत होतो त्या दरम्यान बराच वेळ उलटून गेला होता. मला आठवण झाली की मिश्काशी टेलिफोनवरून दळणवळण साधण्याची वेळ झाली होती. कॉरिडॉरमध्ये जाऊन मी नंबर फिरवला. मिश्का ताबडतोब फोनवर आला, पण त्याचा आवाज काहीसा जाडजूड भासला. हं, बोला. मी म्हणालो, बहिरी ससाण्या, तू? तो म्हणाला, काय काय? मी परत, बहिरी ससाण्या, तू बोलतोस अथवा दुसरा कोणी? मी सोनेरी गरुड. कसं काय? तो हसला. फोनमध्ये त्याने श्वास सोडला आणि तो म्हणाला, फारच मजेशीर. पण आता पुरे झाला खेळ. सोनेचका, तू बोलते आहेस?
मी म्हणालो, आणखी कुठली आली आहे सोनेचका? मी सोनेरी गरुड. तुझं डोकं फिरलंय का? तो म्हणाला, कोण बोलतंय? काय समजायचा अर्थ? डांबिसपणा. कोण बोलतंय? मी म्हणालो, कुणीही बोलत नाही आणि रिसिव्हर खाली ठेवून दिला. बहुधा चुकीचा नंबर लागला होता. इकडे बाबांनी मला हाक मारली. मी खोलीत परतलो आणि कपडे उतरवून अंथरुणात पडलो. नुकती कुठे मला झोपेची गुंगी येत होती, तेवढ्यात एकदम ट्रिंग ट्रिंग टेलिफोन. बाबा पटकन उठले आणि फोनपाशी धावले. मी पायात सपाटा चढवीपर्यंत बाबांचा गंभीर आवाज माझ्या कानी पडला. सोनेरी गरुडाला? कुठल्या सोनेरी गरुडाला? इथं तसा कुणी नाही. नीट लक्ष देऊन फोन करा. मिश्काने फोन केला होता हे मला चटकन समजले. दळणवळण साधले होते. मी फोनकडे तसाच फक्त चड्डीत धावलो. माझा फोन आहे, माझा. मी सोनेरी गरुड. बाबांनी ताबडतोब माझ्या हातात फोन दिला आणि मी फोनमध्ये ओरडलो, बहिरी ससाणा, मी सोनेरी गरुड, बोल. मिश्का, काय करतोयस ते सांग. मी म्हणालो, मी झोपलोय. मिश्का, मी सुद्धा. मला जवळजवळ झोप लागली होती. तेवढ्यात आठवण झाली. एक महत्वाचं काम राहिलंय. सोनेरी गरुड, ऐक. झोपण्यापूर्वी गाणं म्हटलं पाहिजे. दोघांनी मिळून. म्हणजे आपलं अंतराळातलं द्वंद्वगीत होईल. मी अक्षरशः उडी मारली. शाब्बास बैरी ससाणा. अंतराळवीरांचं गाणं गाऊया. म्हण. मी सगळी ताकद लावून गाणे म्हणू लागलो. मी छान गातो, मोठ्यांदा. माझ्यापेक्षा जास्त मोठ्यांदा गाणे कुणालाही जमत नाही. आमच्या पथकात मोठ्यांदा गाण्यात माझा पहिला नंबर लागतो. तर जेव्हा मी गायला लागलो, त्या क्षणी शेजाऱ्यांच्या झोपा उडाल्या व ते ओरडू लागले, काय हा गोंगाट? काय झालं? रात्रीची वेळ झालीये. मुकाट सुटलेत. इथं दुसरे भाडेकरू सुद्धा राहतात. मला वाटलं की डुक्कर कापतायत. पण बाबा त्यांना म्हणाले, हे अंतराळातले मित्र बहिरी ससाणा आणि सोनेरी गरुड झोपण्यापूर्वी गाणं गात आहेत. तेव्हा सगळे गप्प झाले. मी आणि मिश्काने शेवटपर्यंत गाणे गायले. दूर ग्रहांच्या धुळकट वाटांवर आमच्या पाऊलखुणा राहतील.